नमस्कार. ज्यांचं 12वी पास झालेले आहात आणि तुम्हाला भविष्यामध्ये ग्रामसेवक परीक्षा द्यायची आहे, तर ग्रामसेवक या पदासाठी की परीक्षेसाठी वयाची व शिक्षणाची अट काय असते याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करू. ग्रामसेवक या पदासाठी 12वी पास असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर 12वी या वर्गामध्ये 60% मार्क घेऊन आपण पास होणं आवश्यक असतं. आणि याच्यासाठी सिलेबस काय असतो हा पण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो. 100 मार्कासाठी पेपर असतो. त्यातील 40 प्रश्न हे तुमचे तांत्रिक कृषी विभागावर अवलंबून असतात आणि बाकी 60 प्रश्न जर विचारात घेतलं, बौद्धिक चाचणी जेणेकरून गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या घटकासाठी 60 प्रश्न अवलंबून असतात. आणि जवळपास थोडंफार चालू घडामोडीसुद्धा तुमच्या त्या 40%मध्येच कृषी विभागाच्या डिपार्टमेंट वाईजच्या ज्या काही तांत्रिक बाबी असतात, तांत्रिक घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याच बाबीवर काही चालू घडामोडीसुद्धा प्रश्न विचारले जात असतात. आणि तुम्ही जर ग्रामसेवकची तयारी करत असाल तर भविष्यामध्ये चांगल्या जागा येणार आहेत ग्रामसेवक या पदासाठी. त्यासाठी तुम्हाला आत्तापासून तयारीला लागणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.